नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। छत्रपती संभाजीनगरमधून गेल्या 3 वर्षात डॉक्टर किसानला जोडलेले शेतकरी वेगवेगळ्या 3 पिकांमध्ये 60 ते 65 लाखाचा नफा कसा कमवला त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यात पहिलं पीक त्यांनी 3 वर्षापूर्वी घेतलं होतं टोमॅटो, त्यानंतर सिमला, त्याच्यानंतर म्हणजे टोमॅटो 2 वेळा, सिमला मिरची आणि आता बारटोक गॅलन वांग्याच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत। माझ्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांचं नाव जाणून घेतो। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव रामदास वामनराव कर्दळ, राहणार पळसगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा संभाजीनगर। मोबाईल नंबर 82 75 32 50 29। सुरुवातीला तुम्ही डॉक्टर किसानला जोडले तेव्हा टोमॅटोची शेती केली, हो। त्यावेळेस तुमच्या मनात खूप भीती होती, त्यावेळेस मला अनेक प्रश्न विचारले। तो प्लॉट कसा झाला होता? सर, त्या प्लॉटने मला 30 ते 32 लाख रुपये दिले। 30-32 लाख रुपये दिले होते। त्यानंतर परत टोमॅटो लावले तुम्ही? परत लावले, पण भावा समजा 10-12 लाख रुपये प्लॉट निघले। बर, आणि त्याच्यानंतर आता तुम्ही ही डेअरिंग केली तिसऱ्यांदा? त्यांना शिमला घेतली होती। सिमला घेतली। सिमला मध्ये काय? पण शिमला घेतली होती ती मला 6-7 लाखाची 6-7 लाखात झाली, म्हणजे 10 आणि 32 52 आणि 5। आता वांगे लावले। आता वांगे चालू होऊन किती दिवस झाले? आता तरी महिना झाला। ही क्वालिटी आहे, काय भाव मिळतोय? सर 390 रुपये पन्नी झाली माझी। पन्नी 200 रुपये मार्केटचा भाव आहे, पण माझं पन्नी 332 रुपये। किती पन्न्या मिळत आहे तोड्याला? डेली चालू 300, डेली 300 पन्न्या। हप्त्यातून 2 दिवस तुम्हाला भाव का बरं जास्त मिळतोय? क्वालिटी आहे क्वालिटी। आणि एकंदरीत डॉक्टर किसानवर कितपत विश्वास आहे तुमचा? 100%। 100%। 101% म्हणलं चालेल, पण आज 3 वर्षापासून 3 वर्षानंतर मी दुसऱ्यांदा आलो। एकदा टोमॅटोमध्ये उन्हाळ्यात आलो होतो, एक 10-20 मिनिटं व्हिजिट दिली। तुमची खूप इच्छा होती की सर एक दिवस या आणि तो योग आज आला। तर मित्रांनो, आपला व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आलेलाच आहे। एक गॅलन किंवा बारटोक वांग याला कीड इतकी असते, देठ खराब असतो, पण हे वांग्याची चकाकी जर बघितली, खाली फळं तुम्ही बघू शकता झाडावर, इथं बऱ्याचशा संख्येमध्ये शेतकरी जमलेले आहेत। शेतकरी म्हणजे ते देखील बऱ्याच वेळा पाहायला येऊन गेले, कारण या वांग्याचं वैशिष्ट्य एक आहे, याला कीड जर लागली तर नियंत्रणात येत नाही। त्याचप्रमाणे फळांची संख्या कमी राहते, उत्पादनात घट येते। पण इथं किती क्षेत्र आहे तुमचं आता हे वांग्याचं? मग इथं 1.5 एकर आणि गावात पलीकडे 2 एकर, 3.5 एकर मध्ये डेली 300 पन्नी चालू आहे। फक्त 2 दिवस गॅप असतो, म्हणजे हप्त्यातून 4 दिवस। 1200 पन्न्या, 1200 गुणिले 1200 गुणिले 300 हा 1200 म्हणजे 15 किलो तोडा। 15 किलोचा तोडा नाही, आपण 300 पन्न्या धरल्या, 300 रुपयाला जाते, 250 रुपयाला पकडले आपण। किती पैसे होते रोजचे? सर लाख रुपये पट्टी लागेल, 90 80 82 असे 90च्या लाखाची मध्ये। अरे वा, चांगली गोष्ट आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, या वांग्याची शेती करायची असेल तर सुरुवातीपासून नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे। झाडाचा फुटवा कसा करता आला पाहिजे, आणि सुरुवातीला पहिल्या महिन्यात शेंडाअळी कशी नियंत्रित केली पाहिजे, फळ लागताना, फुलांची संख्या वाढवताना त्या ठिकाणी कुठल्या बायोस्टिम्युलंटचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे। आणि ज्या वेळेस पाऊस चालू आहे, ठीक आहे, हरकत नाही, ज्या वेळेस फळं लागतात त्यावेळेस त्याच्या अगोदर शेंडाअळीचं आगमन होतं, तिथं कोणत्या कीटकनाशकांचा योग्य वापर केला गेला पाहिजे त्या संदर्भात मार्गदर्शन आपल्याला खूप महत्त्वाचं असतं। सुरुवातीला ज्यावेळेस झाड डेव्हलप होतं त्यावेळेस शेंडाअळी नियंत्रणात आणण्यासाठी खूप महागडे कीटकनाशक न वापरता हळूहळू आपण पुढं ज्यावेळेस फळ लागतं तेव्हा महागडे कीटकनाशकं वापरायचे असतात। सुरुवातीला साधं ॲम्प्लिगो असेल, त्याचप्रमाणे तुम्ही प्रोक्लेम, इमामेक्टिन ज्याला आपण म्हणतो, ॲक्ट्रा याचा वापर करा। जमिनीतून 1 महिन्याच्या दरम्यान एकरी 1 लिटर स्लेअर प्रोची ड्रिंचिंग त्या ठिकाणी तुम्ही करू शकतात। जसंही तुमचं फूल लागायला सुरुवात होईल, फुलांची संख्या वाढवण्यासाठी एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 06020 500 ग्रॅम बोरान या खताची मात्रा दिल्यानंतर एक चांगला अळीचा हात घेताना एक्सपोनस एकरी 34 मिली किंवा सिमोडिस एकरी 240 मिली यापैकी कोणताही एक स्प्रे तुम्ही घेऊ शकतात। ज्यावेळेस फुलांची संख्या वाढवण्यासाठी सेटिंगसाठी तुम्हाला मी ग्राफर 04932 GA 6BA बोरानचा स्प्रे दिला, त्यावेळेस तुमचा फोन आला होता की इथं भेटत नाही, आला होता फोन? पण मी तुम्हाला काय सांगितलं, तेच जर घेतलं तर तुमच्या 300 नाही 400 पिशव्या निघतील। कुठून उपलब्ध केलं होतं तुम्ही मग? सर मी ते पडून मागितलं, इथं भेटलं नाही। तुमच्या दुकानाचं नाव काय? साई कृपा ट्रेडिंग कंपनी। का करता शेतकऱ्यांची दिशाभूल तुम्ही? नव्हतं सर, दिशाभूल म्हणजे तसं नाही, शेतकऱ्यांची अडचण का करता? लवकर मटेरियल मागून घेत जा। 6BA वगैरे होतं सर। हां,
आता सांगा सगळे शेतकरी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगा, आता डॉक्टर किसानचं रिकमेंडचं सगळं मटेरियल मी 100% अवेलेबल ठेवल. तुमच्या दुकानाचं नाव नंबर सांगा. माझ्या दुकानचं नाव आहे साई कृपा ट्रेडिंग कंपनी, कसाब खेडा फाटा, नाशिक हायवे. माझा मोबाईल नंबर आहे 9823 28 28 29. आजूबाजूच्या गावाचे नावं सांगा, त्या सगळ्या गावांना माहिती झालं पाहिजे. आजूबाजूची वेरूळ आहे, त्याच्यानंतर लासूर स्टेशन आहे, गवळी शिवरा आहे, ताड पिंपळगाव आहे. बरेचसे टोमॅटोचे शेतकरी तुमच्या भागात आहेत डॉक्टर किसानकडे रजिस्टर. भाजीपालेवाले भरपूर शेतकरी. त्या शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं की डॉक्टर किसानचं रिकमेंडेशन असेल, डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह असेल, झेडेलेक्स असेल, 4 स्ट्रोक असेल, मास्टर 20-20 असेल, मास्टर 15-30-10 असेल, असे वेगवेगळे प्रोडक्ट ते 100% तुम्ही सगळं अवेलेबल ठेवणार आहे. असतं सर. नक्कीच ग्राफर त्यावेळेस त्यांच्याकडे आलं नाही, पण त्याची फवारणी केल्यावर तुम्हाला काय वाटलं? सर रिझल्ट तुम्ही म्हणते तुम्हाला मारावं लागेल तर मी त्याची जुन्याची कुठं घेतल्या दुसऱ्या दिवशी थांबून आणि मग ते निफाडून बोलवलं. नाही, बरं, बरं. निफाडून बोलवून पण फायदा आपले झाला का? शेतकरी तिकडे जायला होते, त्या माणसाला फोन केला मी, ते तुमचे फुलांबरीचे माणसं आलेले, हा, तर मग मी पैसे मारले ते फुलांबरीचे माणसं घेऊन आले. पण मग त्याचा आणून त्याचा रिझल्ट आहे सर, ते वरती आणि हे माझं आहे ना शेंडा सुद्धा नव्हता पूर्ण. या लोकांमध्ये इकडे आमच्याकडे गार पडली होती, फक्त दांडा होता. पण मी तुमचं शेड्यूल सोडत नाही, लोकांनी उपटून टाका. नवीला 7 रुपये काढली होती, हिंमत नाही झाली. शेड्यूलचं परत प्लॉट एकदम सोपं झालं. नक्की शेतकरी बांधवांनो, हे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कारण एकच आहे, या पावसामध्ये सगळे थांबलेले आहेत. कुठंतरी शेतकरी इथून 200-250 किलोमीटरवरून मोबाईलवर वेळापत्रक येतं आणि गेल्या 3-4 वर्षापासून वेगवेगळ्या पिकांमध्ये ते मार्गदर्शन घेत आहे. आणि 100% बघा, जवळ इथं 20 किलोमीटरवर दुकान होतं, ग्राफर नावाचं औषध मिळालं नाही. निफाड कुठं इथून 250 किलोमीटर, तिथून त्यांनी बोलवलं, त्याचा वापर केला आणि आज त्यांना त्याचा फायदा होतोय. बरोबर ना? हो. मग यासाठी आपल्याला या वांग्याची आकर्षक जांभळा रंग ठेवणं, सुटसुटीतपणा, लांबी कशी, हे बघा अशा पद्धतीने लांबी देखील मिळाली पाहिजे. याचा देठ, आकर्षक लांबी, आकर्षक रंग हा जर मिळाला तर म्हणून त्यांची 15 किलोची जी पिशवी आहे ती 290-300 रुपयाला विकली जाते. बाकीच्यांची 200-250लाच विकली. सर 390 माझ्या त्याच्या पावते 390. 390. बघा काय रेट मिळतोय, नीट लक्षात घ्या. म्हणून बाजारामध्ये जर तुमच्याकडं क्वालिटी चांगली असेल, क्वांटिटी किती असेल, क्वालिटी खराब असेल तर आपल्याला कोणी विचारत नाही. म्हणून क्वांटिटीही महत्त्वाची आणि क्वालिटीही महत्त्वाची, ही गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याचशा वेळा मी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला सांगत असतो की आपल्या शेतामध्ये शेती करत असताना तुम्ही बारटोक वांग्याची शेती करा, फुल शेती करा, टमाट्याची शेती करा. तिथं एक दृष्टिकोन ठेवा. उत्पादन खर्च कमी ठेवताना क्वालिटीला खूप महत्त्व द्या आणि क्वालिटी मिळवताना क्वांटिटी देखील मिळाली पाहिजे आणि क्वांटिटी मिळवताना उत्पादन खर्च देखील कमी राहिला पाहिजे. या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्या शेतीमध्ये जसं 32 लाख रुपये टोमॅटोत नफा मिळू शकतो. आज हे वांगे अजून पुढचे 3 महिने चालणार आहे. आत्ताच 5-6 लाख रुपये नफा झालेला आहे. बरोबर ना? हो. खोटं बोलतोय काय मी? काहीच होत नाही खोटं सर, ते वांगे सांगते. तर अजून 10 लाख रुपये तर तुम्हाला आरामशीर होणार आहे. जर चालले चांगले पुढे अजून मार्केट वाढलं तर 15 लाख होतील. ते तुम्हालाच राहतील, तुमचे कष्ट आहे. आम्ही काय घेऊन जाणार नाही. सोडतच नाही सर, जो पण चालत नाही तो पण चालवायचेच. नक्कीच शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला अजून 2-3 टिप्स देतो. ज्या शेतकऱ्यांचे आता या पावसाळ्यात वांगे सुरू झालेले आहे, तिथं त्यांना अळी नियंत्रणात येत नाही, शेंडा अळी नियंत्रणात येत नाही, तिथं त्यांनी जमिनीतून एकरी 1 लिटर जेमिझोन, 5 किलो 13-0-45 आणि त्याच्यासोबत नीट लक्षात घ्या, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे कॅल्डॉन 500 ग्रॅम किंवा कॅर्बोथिरिन 500 ग्रॅम. दोघांपैकी 1 लिटर जेमिझोन आणि त्याच्यासोबत 5 किलो 13-0-45 हे ड्रीपमधून द्या. वरतून फवारणी करताना कॅल्डॉन 250 ग्रॅम, धानुसान 250 मिली ही एक फवारणी करा. 2 दिवस जाऊ द्या. 2 दिवसानंतर प्लॅटिनम 1 लिटर, 13-40-13 1 किलो, बोरॉन 100 ग्रॅम ही फवारणी करा. आणि 4 दिवसाने जर सूर्यप्रकाश असेल, रिमझिम पाऊस नसेल तर एक्सपोनस एकरी 34 मिली ही फवारणी करा. अळी तुमच्या प्लॉटमधून संपूर्ण निघून जाईल. आणि जास्तीत जास्त बहर आणण्यासाठी एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 0-60-20 देऊन 4थ्या दिवशी 200 लिटर पाण्याला पाणी जास्त लागणार. दोन्ही बाजूनी फवारणी करायची. एकरी 500-600 लिटर पाणी गेलं पाहिजे. 200 लिटरचं प्रमाण. ग्राफर 50 मिली, 0-49-32 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम, GA 1 ग्रॅम, 6B 2 ग्रॅम असा एक स्प्रे करा. आणि कलर आणि लांबी टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला वेगो मास्टर 200 लिटरला 500 मिली, टेक्कॅल 500 मिली, बोरॉन 100 ग्रॅम,
जमिनीतून 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 1 किलो इड्डाफेरस हे जर तुम्ही दिलं आणि सातत्याने तोडा सुरू ठेवत आपण 5-6 तोडे झाल्यावर दर 4-5 तोड्याला म्हणजे सलग 4 तोडे केले किंवा रोज तोडतंय, प्लॉटमधून आपला 10 टन माल गेला, त्यावेळेस एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 5 किलो 16-8-32 या खताची मात्रा त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहू नका. तर तुम्हाला गॅलन बार्टोक असेल इतर वांग्यामध्ये सातत्याने उत्पादन मिळत राहील. जसं 3.5 एकरामध्ये 300 पिशव्या रोज तोडताय, तुम्हाला जर तेवढं उत्पादन जर घ्यायचं असेल म्हणजे एकरामध्ये 100 पिशवी रोज तोडायची जर असेल तर अशा पद्धतीने काम करणं गरजेचं असेल. शेवटचा एक प्रश्न विचारतो व्हिडिओचा शेवट करायच्या अगोदर, की खरोखर डॉक्टर किसानमुळं तुमच्या शेतीत किती बदल झाला? जे माझ्याशी फोनवर 2-3 वेळा बोलले, एका वाक्यामध्ये शेतकऱ्यांना कळू द्या काय काय बदल झाले टोमॅटो लावल्यापासून आज. पहिले टमाटर लावलं आम्ही त्याचे पैसे म्हणजे लाख 2-2 लाख बी झाले. ज्यापासून तुमच्यामुळे जोडलो मी त्यापासून टमाटर आजपर्यंत फेल नाही. आज इथं एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी बांधव आणि भगिनी उपस्थित आहे, याच्या पाठीमागचं कारण काय? त्यांना बघितलं ना, त्यांना बघितलं, ते माझे प्लॉट बघितले, ते बी इच्छुक आहे. मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांचा खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी डॉक्टर किसान एक 8 वर्षापासून कार्यरत आहे. आम्ही सर्व पिकांसाठी मार्गदर्शन देत असताना महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान प्रत्येक राज्यामध्ये काम करतो. आपले कर्जल दादा ज्यांनी 4 वर्षापासून डॉक्टर किसानवरती विश्वास ठेवून त्यांनी जो नफा कमवला, त्यासाठी या शेतकरी बांधवांना त्यांनी गोळा केलं की आपल्या मित्राचा, आपल्या भावाचा खर्च कमी करून उत्पादन कसा वाढवता येईल यासाठी डॉक्टर किसान प्रयत्नशील असतं. आणि डॉक्टर किसानचं मार्गदर्शन आपण जर घेतलं तर 100% शेती ही आपली फायद्याची होईल. सर काय सांगाल? एकच प्रश्न राहिला माझा शेवटचा, की ज्यावेळेस तुम्हाला टोमॅटोचे 32-33 का काही लाख रुपये झाले त्यावेळेस अक्षरशः तुमच्यावर कर्ज होतं. मी सांगितलं तुम्हाला. मला तुम्ही फोनवर सांगितलं की टोमॅटो सर खूप चांगले आहे, बाजारभाव काय राहील? त्यावेळेस मी तुम्हाला बाजारभावाचा अंदाज दिला आणि शेवटी तुमचा फोन आला की सर मी या अद्रकच्या व्यापाऱ्याच्या कर्जामधून या टोमॅटोमुळे बाहेर निघालोय. खरं आहे? तर माझ्याकडे 22 लाख रुपये तेव्हा मी 10-5 लाख रुपये माझ्याकडे शिल्लक राहिले सगळे जाऊन लोकांचे. म्हणजे लोकांचे पैसे घेऊन तुमच्या खिशात पैसे राहिले. बघा, डॉक्टर किसानची किमया एक शेतकरी जर प्रामाणिकपणे जुडला आणि कष्ट करायची तयारी ठेवली तर अशा पद्धतीने शेतीमध्ये उन्नती आणि आपण कर्जातून मुक्त होऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण घेऊन आजच्या व्हिडिओचा शेवट करतो. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला प्रथम आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.